नमस्कार. आपण पाहत आहात झुनशा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश जगवाड. भारत देशामध्ये बिहारला आणि आंध्र प्रदेशाला या आर्थिक बजेट वर्षामध्ये ताणतणाव झाला होता आणि जे की सर्वात जास्त कर भरणारा महाराष्ट्र देशामध्ये. तर याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. देशाची तिजोरी महाराष्ट्रभरी बजेटमध्ये मात्र हातावर तुरी. आयकरात सर्वात जास्त कर भरणारा राज्य महाराष्ट्र 38.2%. त्यानंतर राजस्थान 2.9%, आंध्र प्रदेश 6.3%, गुजरात 6.7%, पश्चिम बंगाल 4%, तमिळनाडू 8.2%, कर्नाटक 14.6%, दिल्ली 14.5% आणि महाराष्ट्र 38.2%. हा सर्वात जास्त आयकरात राज्य भरणारं महाराष्ट्र आहे. त्यानंतर देशात सर्वात जास्त GST भरणारं राज्य महाराष्ट्र 24.7% भरणारं, उत्तर प्रदेश 12.3% भरणारं, कर्नाटक 11.7% भरणारं, तमिळनाडू 10.4% भरणारं, गुजरात 10.3% भरणारं, पश्चिम बंगाल 7% भरणारं, तेलंगणा 6.7% भरणार, राजस्थान 6.2% भरणार, केरळ 5.2% भरणारं राज्य ठरलं आहे. त्यामुळे GSTचा बी भरणा देशामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्र हे GST भरणारं राज्य आहे. पण खरोखरच हातावर महाराष्ट्र राज्याच्या तुरीच दिलेली आहे. असाच अर्थसंकल्प यावर्षी झालेला आहे, तो नक्कीच खरोखरच आहे. त्यानंतर देशातील सर्वात जास्त कॉर्पोरेट कर देणारं राज्य महाराष्ट्र 44.4%, राजस्थान 1.7%, आंध्र प्रदेश 3.7%, पश्चिम बंगाल 4.8%, तमिळनाडू 7.1%, कर्नाटक 10.6%, दिल्ली 14.4%. अशा प्रकारे देशाचा कुबेर आपला महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राच्या देशाची तिजोरी महाराष्ट्र भरणार. पण महाराष्ट्राच्या वाट्याला काय भोपळा आहे का, असाही प्रश्न उपस्थित विरोधक वर्गाने प्रत्येकाने टीका केली आहे. आणि खरोखरच ही टीका योग्य आणि सक्षम आहेच. कारण महाराष्ट्रामध्ये आता बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे, महागाईचं प्रमाण जास्त आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे की आर्थिक राजधानी मुंबई, इथे जे की सर्वात जास्त इथं उलाढाला होते आणि सिमेंट पदार्थ चढवतात महाराष्ट्रामध्ये. आणि खरोखरच या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राची जी नाराजी केली ती खरोखरच निंदनीय आहे. कारण देशामध्ये जे चाललं होतं, चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारने जे सपोर्ट दिलं, त्याच कारणानं तेलंगणा आणि बिहारला सर्वात जास्त निधी देऊन लोकांच्या मनामध्ये एक भावना वेगळी निर्माण केली. त्यानंतर देशात एकूण जमा होणारा कर लाख कोटी, महाराष्ट्रात जमा होणारा कर लाख कोटी, महाराष्ट्राचा वाटा कॉर्पोरेट 10.20, महाराष्ट्रात जमा होणारा लाख कोटी 4.1, 40%, इन्कम टॅक्स 32%, एक्साइज ड्युटी 15%, कस्टम 15%, GST 20%, एकूण 28.12%. देशात एकूण जमा होणारा कर लाख कोटी 38.24 कोटी, लाख कोटी. महाराष्ट्रातून जमा होणारा कर लाख कोटी 10,00,000.8 कोटी. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या बाबतीत तर सर्वस्व पैसा एका कुबेरच आहे आणि सर्वात जास्त देणारा महाराष्ट्र. पण महाराष्ट्राच्या हातात खरंच तुरी आल्या. हे खरोखरच
योग्य दिसून येते. आपण पाहत राहा, जनशा न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा. जे न्यूज मात्र